माझी श्रीगोंदा कोर्टामध्ये श्रीगोंदा न्यायालयामध्ये पोटगीची केस चालू आहे माझ्या नवऱ्याविरोधात. हं. तर असं आहे की माझी असे 2-4 केसेस पोटगीचे पेंडिंगला आहेत. त्याच्यामध्ये एक केस मोठ्या रकमेची आहे. तर त्याच्यामध्ये मी वारंवार शिरूर पोलीस स्टेशनला बाय हँड वॉरंट घेऊन येते बर. आणि रजिस्टर पोस्टाने पण वॉरंट पाठवते. हं. पण मला असं उत्तर मिळतं की तारीख होऊन गेल्याच्या नंतर आम्हाला वॉरंट मिळते. हं. आणि बाय हँड आणून दिलेल्या त्या वॉरंटमध्ये पण असं समजतंय की माझ्याजवळ की तारीख होऊन गेल्यानंतर वॉरंट पोहोचते. मग नेमकं वॉरंट आणायचं कोणत्या पद्धतीने आणि पाठवायचं कोणत्या पद्धतीने ही शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आम्हाला सांगावं. म्हणजे कधी मिळेल तुम्हाला ते वॉरंट? रजिस्टर स्पीड पोस्टने पाठवलं तरी पण ते त्यांना मिळत नाही आणि आम्ही बाय हँड आणून दिलं तरी पण ते मिळत नाही. नेमकं कशा पद्धतीचं वॉरंट द्यायचं ते त्यांनी आम्हाला सांगावं. त्याच्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. आणि आमची पोटगी थकलेली आहे. ते पोटगी वसूल होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आणि माझ्या मुलीला घेऊन मी इथं बसलेली आहे. रात्र झाली, आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून इथं बसलेलो आहे. परंतु अजूनपर्यंत आम्हाला विचारायला कुणी आलं नाही की तुम्ही इथं का बसलेत आणि कशासाठी आलेत. आमची कुणी आत्तापर्यंत चौकशी केली नाही. शेवटी 6 वाजेच्या सुमारास एक मॅडमनी येऊन फक्त चौकशी केली की तुम्ही इथं उपोषणाला बसलेले आहेत का. आत्तापर्यंत आम्हाला कुणीच विचारलं नाही आणि कुणी चौकशी केली नाही. पोलीस स्टेशनचे लोक कुणीही दखल घेत नाही. आमची तक्रार आहे ना, पोलीस स्टेशनच्या विरोधातच माझी सध्या तक्रार आहे. हे हे वॉरंटचा अर्ज मी इथं आणून स्वतः पोच केलेला आहे. त्याच्यावरती मी ओसी घेतलेली आहे. पण ती ओसी घेऊन तारीख झाली, मी 2 तारखेला ते वॉरंट पोच केले, त्याची ओसी घेतली आणि तारीख त्याच्यावरती नेमलेली होती 9 तारीख झाले, 9/6 तारीख होती. ती तारीख झाल्याच्या नंतर मी 10 तारखेला पोलिसांना फोन केला की मी असं वॉरंट आणून पोच केलं होतं तुम्हाला. त्या वॉरंटचं तुम्ही रिपोर्ट काही आला नाही कोर्टामध्ये. तर त्यांनी असं सांगितलं की ते वॉरंट तारीख होऊन गेल्याच्या नंतर मला मिळालं. म्हणजे इथं पोलीस स्टेशनला मी स्वतः आणून दिलेलं वॉरंट ह्यांना तारीख झाल्यानंतर मिळते. म्हटलं हे काय कामं करतात, ह्यांची कामं काय आहेत आणि ह्यांना का मिळत नाही. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे ते आम्हाला पोलिसांनी उत्तर दिलं पाहिजे. आणि माझा पूर्ण आक्षेप आहे की पोलीस माझ्या नवऱ्याला सामील आहे. 24 फेब्रुवारीला मला वाटते पहिलं उपोषण केलंय. हो, त्यावेळेस पण मी वॉरंट बजवा म्हणून एक उपोषण एक पूर्ण दिवसाचं केलं होतं माझ्या मुलीने मी. त्याच्यानंतर मार्चमध्ये त्याला घेऊन आले होते. मार्च नंतर जे मी वॉरंट आणून दिलेत, 15 दिवसालाच वॉरंट काढते कोर्ट. मी जे वॉरंट आणून दिलेत त्याच्यामध्ये आजपर्यंत त्यांना तो माणूस मिळाला नाही. आणि तो माणूस इथून पोलीस स्टेशन पासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तो शेट आहे, तरी पण त्यांना तो सापडत नाही. मग का सापडत नाही ते त्यांनी मला सांगावं.